परमेश्वराचा आत्मा परवाच्या दिवशी माझ्यासोबत बोलला आणि देवाच्या आत्म्याने मला सांगितलं का इस बार आपके लिए भविष्यवाणी है। हालेलुया। खुदा की आत्मा ने उससे भविष्यवाणी करने के लिए बोला है। पवित्र शास्त्र या ठिकाणी काय सांगतं का देव तुमच्या आणि माझ्या पापांसाठी मरण पावला, पुन्हा जिवंत झाला। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आणि ज्यावेळेस तुम्ही आणि मी परमेश्वराच्या अधीन राहतो, पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये चालतो, देव आपल्यासोबत बोलायला सुरुवात करतो। प्रेज द लॉर्ड। अनेक लोकांचे प्रश्न होते। परवा दिवशी मी एका भावाच्या घरी गेलो आणि त्यांनी शॉप ओपन केलेलं आहे आणि शॉप ओपन केल्यानंतर ते मला म्हटले की आम्हाला ते ओपनिंग करायचे। त्यावेळेस त्यांनी मला रात्री बोलवलं ओपनिंग करण्यासाठी। त्यावेळेस आम्ही ओपनिंग करायला गेलो। तिथं परमेश्वराचा उपस्थिती, परमेश्वराचा अनुग्रह त्या ठिकाणी उतरून आला। त्यानंतर ते भाऊ मला म्हटले का पास्टर हे वरदान कुठून मिळतं? हालेलुया। काय म्हटले? हे वरदान कुठून मिळतं? आज वरदान मागणं खूप सोपं आहे, खूप सोपं आहे। ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता वरदान तुम्हाला येतो। हालेलुया। दुसरी गोष्ट ज्यावेळेस ते मला म्हटले का ज्यावेळेस मी त्या भावाला विचारलं तर भाऊ मला म्हटलं की मग पवित्र आत्म्याचं वरदान कसं मागावं लागणार? मागण्याचं सोपं आहे म्हटलं, फक्त बायबल वाचा, प्रार्थना करा आणि देव बरोबर ऑटोमॅटिक देव मार्ग खोलतो। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। तर या ठिकाणी ज्यावेळेस अजून एक गोष्ट मला ज्यावेळेस तिकडे कळली, त्यावेळेस एक गोष्ट अशी कळली का पवित्र आत्मा मंडळी सोबत बोलतो। प्रेज द लॉर्ड। देवाचा आत्मा जास्त करून कोणासोबत बोलतो माहिती का? मंडळीमध्ये। प्रेज द लॉर्ड। समजतं का? बायबल एका ठिकाणी सांगतो का प्रगतीकरणामध्ये म्हणतो का हा आत्मा मंडळाचा तो आत्मा सांगतो का ह्या जो कोणी ऐकतो त्याचं वाचलं। भरपूर लोक प्रगतीकरण वाचत नाहीये। का वाचत नाही माहितीये? कारण त्याचं कारण एकच आहे का प्रगतीकरण तुमचं लाईफ आणि या जगाचं भविष्य कळवत आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। पण ज्यावेळेस तुम्ही हे प्रगतीकरण वाचलं तर देव तुमच्या सोबत बोलायला सुरुवात करतो। प्रेज द लॉर्ड। मी काही बहिणींना विचारलं का तुम्ही प्रगतीकरण का नाही वाचत? तर ते म्हटले आम्ही घाबरतो वाचणार। का माहितीये? कारण ते म्हणते का खूप काही रिव्हील होतं त्या ठिकाणी आणि आम्हाला भीती वाटते प्रगतीकरण। ते सिंहाचे तोंड, परत ते 7 समय, या सगळ्या गोष्टी आम्हाला भीती वाटते। पण माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही हे वाचता, ज्यावेळेस तुम्ही हे ते ग्रहण करता, देव तुमच्या संगती बोलायला सुरुवात करतो। हालेलुया। समजतो मी काय म्हणतो? आणि देव जो बाप आहे तो तुमच्या आणि माझ्यासोबत रोज बोलतो। प्रेज द लॉर्ड। काय बोलतो? रोज बोलतो। ज्यावेळेस तुम्ही बायबल वाचता पवित्र आत्मा तुमच्या संगती बोलायला सुरुवात करतो। मी ज्यावेळेस माझ्या ऑफिसमधून आल्याच्या नंतर पवित्र आत्माने मी ज्यावेळेस बायबल वाचायला सुरुवात केली, बायबल वाचता मला तुम्ही 1 किंवा 2 अध्याय वाचल्यात आणि सडनली होली स्पिरिट माझ्या संगती बोलला का येत्या रविवारी तुला हे संदेश द्यायचा आहे। हालेलुया। का? कारण ज्यावेळेस देव तुम्हाला देतो तर काहीतरी योजना असते देवाची। हालेलुया। समजतो मी काय म्हणतो? आणि आज जी भविष्यवाणी मी तुम्हाला देत आहे ती भविष्यवाणी नॉट माझी भविष्यवाणी नाही, ती देवाची भविष्यवाणी आहे। हालेलुया। आणि ही भविष्यवाणी विशेष तुमच्यासाठी। आणि मी बायबल ओपन करू बुक ऑफ यहोशुवा। ही भविष्यवाणी तुमच्या आणि माझ्यासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी आज ही भविष्यवाणी आहे। बुक ऑफ यहोशुवा, लास्ट चॅप्टर आहे 24 वर्स 13। परमेश्वर आपल्या सगळ्यात बोलत आहे। पहा, ही भविष्यवाणी वर्ड आहे, ही इज अ प्रॉफिटिक वर्ड। मी भविष्यवाणी करत आहे आणि जो व्यक्ती हे वचनाला, या भविष्यवाणीला स्वीकारण, देव त्याच्या जीवनामध्ये भविष्यवाणी पूर्ण करणार आहे। मग जी जमीन तुम्ही कसली नाही, पहा, मग जी जमीन तू कसली नाही ती मी तुम्हाला दिली। काय म्हणतो या ठिकाणी? जी जमीन तू कसली नाही ती जमीन मी तुला दिलेली आहे। सेकंड, जी नगरी तुम्ही बांधली नाही, जी नगर तू बांधली नाही त्यात तुम्ही राहत आहात, त्यामध्ये तू राहणार। तर आणि जे द्राक्षाचे मळे व जैतुनाची बाग तुम्ही लावली नाही, द्राक्षाचे मळे व जैतुनाचे बाग तुम्ही लावले नाही, त्याचे उत्पन्न तुम्ही खात आहात। हालेलुया। काय खाणार? तुम्ही खाणार। आणि जे तुम्ही लावले नाहीये, जे जमीन तुम्ही ही कसली नाहीये, त्याचं फळ तुम्ही खाणार। हे भविष्यवाणीचा शब्द आहे आणि लॉर्डने मला सांगितलं की प्रॉफिटिक वर्ड तू अनेक लोकांना दे आज। हालेलुया।
लक्षात ठेवा, हे वचन जे आहे, हे व्यक्ती आज ज्यावेळेस तुम्ही हे वचन घेऊन जाणार, पवित्र आत्मा या वचनाप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये काम करायला सुरुवात कराल. हालेलुया. तुम्ही कसली नाहीये, तुमच्याकडे जमीन आहे पण तुम्ही कसत नाहीये, तरीही तुम्हाला ब्लेस मिळणार, तरी तुमच्याकडे ब्लेसिंग मिळणार. आणि तुमच्याकडे जमीन नाही तरी तो तुम्हाला देणारा परमेश्वर आहे, कारण तो उद्धार करता परमेश्वर वरती बसलेला आहे. हालेलुया. बायबल या ठिकाणी सांगतो, आणि ज्या वेळेस तुम्ही बायबल या ठिकाणी स्पष्ट सांगतो तर कारण जी जमीन तू कसली नाही तर तुला मी ही देईल. आज माझ्या प्रियांनो, जे घर तुमचं नाहीये ते घर तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. जे जमीन तुमची नाही ती तुमची जमीन तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. ज्या गोष्टी तुमच्या नाहीये, परमेश्वर म्हणतो ज्या गोष्टीमध्ये तू श्रम केले नाहीये, ज्या गोष्टीमध्ये तू त्रास घेतला नाहीये, कष्ट केले नाहीये, परमेश्वर म्हणतो मी तुला देण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. बायबल सांगतं, बायबल सांगतं स्तोत्र संहितामध्ये म्हणतो की जे काही जमीन आहे, जे काही धन आहे ते गुप्त धन तुम्हाला प्राप्त होणार आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, बायबल सांगतं की परमेश्वराचं वचन सांगतं की देव जो बाप आहे तो तुम्हाला आणि मला म्हणतोय का तो धन तुम्हाला प्राप्त करणार देणारा परमेश्वर आहे. अनुवादास पुस्तकामध्ये म्हणतो की मी तुला धन प्राप्त करण्याचं सामर्थ्य देत आहे. कोण देत आहे? परमेश्वर. हालेलुया. का? कारण देवाचं वचन या ठिकाणी सांगतं का तू जी कसली नाहीये तरी मी तुला ब्लेस करेन. आहे का असं कोणी देणारा? हालेलुया. कोणी देणारा आहे? नाही. पण तो एक परमेश्वर आहे, आणि तुमच्या आणि माझ्या पापांसाठी वधस्तंभ वगैरे तो परमेश्वर म्हणतो का मी तुला देईन. या ठिकाणी तेच म्हणतो, बायबल सांगतं का मी तुला देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. हे ज प्रॉफिटिक वर्ड, ही भविष्यवाणीचा शब्द आहे, आणि देव जो बाप म्हणतोय तर मी देणाऱ्यासाठी समर्थ आहे तुला. प्रेज द लॉर्ड. बायबल एका ठिकाणी सांगतं, काय म्हणतो पवित्र शास्त्रामध्ये म्हणतो का धनवानाचं स्वर्गात जाणं हे कठीण आहे. कठीण आहे का? कारण ते हे काय म्हटलं बायबल सांगतं त्या ठिकाणी का त्या हत्ती काय ते सुईच्या नाकातून, म्हणजे हत्तीच्या सुईच्या नाकातून जाणं सोपं आहे का? सोपं आहे का? नाही. पण देवाला सगळं काही सोपं आहे. मनुष्य म्हणतो, परमेश्वर म्हणतो का हा मनुष्याला अशक्य आहे पण सर्व काही देवाला शक्य आहे. तुम्हाला आणि मला अशक्य आहे पण देवाला सगळं काही शक्य आहे. परमेश्वर तुमच्यासाठी बंगला बांधण्यासाठी तयार असतो, फक्त तुमचा विश्वास मोठा पाहिजे. हालेलुया. आज तुम्ही म्हणत आहे हो आय डोंट हॅव मनी, परमेश्वर म्हणतो मला त्या गोष्टीची गरज नाही, तुझा विश्वास मला पाहिजे, मी तुला उभा करून देईन. हालेलुया. एक बहीण मला काल म्हटली मी तुमच्यासाठी प्रार्थना केली होती. म्हटलं माझ्यासाठी? हा. मला माहिती आहे का मला पैशाची गरज आहे आणि मार्ग तुम्ही खोलू शकता, कारण मी तुमच्या नावाने प्रभूला प्रार्थना केली आणि माझे मार्ग ओपन झाले. मी म्हणलं चांगला आहे, माझा फायदा घेतला तू. हालेलुया. पण का? विश्वास मोठा आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही पाहता, मी एक व्हिडिओ मी पाहत होतो आणि त्या व्हिडिओमध्ये ही सगळ्यांना माहिती असेल देवाच्या दास रामबाबू, बरोबर, आणि त्यांचा मुलगा जे अंकित रामबाबू, ते लहान होते तेव्हा पुण्यामध्ये मीटिंग होती आणि त्यावेळेस ते म्हटले माझ्या पिताच्या नावाने आणि माझ्या पिताचा जो देव आहे त्याच्या नावाने मी म्हणतो हिलिंग हो, आणि हिलिंग चालू झाली. हालेलुया. का? कारण तुमचा विश्वास मोठा पाहिजे, तुम्ही देण्यासाठी परमेश्वर तयार आहे. हालेलुया. त्या रक्तस्राव स्त्रीला काय म्हटली? ती म्हटली की तुझा विश्वासाने तुला बरं केलेलं आहे, मी नाही बरं केलं. येशू म्हणतो मी बरं नाही केलं, बरं करणारा कोण आहे? येशू आहे. हालेलुया. येशू आहे. आणि ज्यावेळेस देव तुम्हाला बरं करतो तर माझ्या प्रियांनो कोणताही व्यक्ती तुमच्या आड येणार नाही. हे लक्षात ठेवा. पवित्र शास्त्र एका ठिकाणी म्हणतो जो परमेश्वराला अडखळून येईल त्याच्या कमराला दगड बांधा आणि समुद्रात टाका. हालेलुया. का? अडखळून देवाच्या कामाला जो व्यक्ती येतो परमेश्वर म्हणतो मी त्याला दगड बांधून खाली ठेवेल. समरी. हालेलुया. हे प्रॉफिटिक वर्ड आहे, आणि देव या ठिकाणी म्हणतो की जी जमीन तू कसली नाही ते तुला मिळण्यासाठी समर्थ आहे. समरी. हालेलुया. आज तुम्ही म्हणत असाल पास्टर इम्पॉसिबल आहे. अहो माझ्या मी बहीण आणि भावांनो, तुम्हाला पॉसिबल आहे पण त्याला नाहीये. तो निर्माण करताय, तो उद्धार करताय, तो तारणार आहे आणि त्याला सगळं काय घडण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया.
समरी हालेलुया. कारण त्या परमेश्वराचा अब्राहमाला परमेश्वर काय म्हटलं? अब्राहमाला परमेश्वर म्हटलं, मी तुला सांगतो हो, कनान देशात तुला जावं लागेल, जिथं त्या ठिकाणी ही काहीच नाहीये. त्या ठिकाणी पूर्ण ती जमीन जी आहे ती पूर्ण प्रमाणे त्या वाळकुंडाने भरलेली आहे, त्या पूर्ण यांनी भरलेली. आता तुला तिथं जावं लागेल आणि त्या ठिकाणी तुला पाणी नाही, त्या ठिकाणी उगत नाही, काही नाही. हालेलुया. परमेश्वराचा आवाज त्यांनी ऐकला आणि म्हटलं, मी जाण्यासाठी तयार आहे. हालेलुया. मी जाण्यासाठी तयार आहे. दुबई माहिती ना तुम्हाला? दुबई कशी आहे? पूर्ण कशाने आहे? वाळूंता, बरोबर ना? पण परमेश्वराने उभं केलं की नाही? देवाला अशक्य काहीच नाहीये. हालेलुया. देवाला अशक्य काही नाहीये. तुम्ही देवासंगती विश्वास राहणार तर तो तुम्हाला तिथं पाणी पाजव, तिथं तुम्हाला बिल्डिंग उभं करेल. Somebody hallelujah. कारण पवित्र शास्त्र या ठिकाणी भविष्यवाणीचं वर देत आहे, इज अ प्रॉफिटिक वर देत आहे. का तो म्हणतो, तुम्ही कसली नाही ती जमीन ती तुला मी देईन. हालेलुया. तुम्ही नगराची अपेक्षा करता ना? पुन्हा सिटी सोडून जायचं नाही, पास आउट ऑफ इंडियाला जायचं. परमेश्वर म्हणतो, जे नगर तू बांधलं नाही त्या नगरात तू जाशील. इज अ प्रॉफिटिक वर्ड. तुम्हाला आउट ऑफ इंडियाला जायचंय, परमेश्वर घेऊन जाईल. हालेलुया. मी नाही, बायबल सांगतं. सेकंड वर्ड काय म्हणतो? हो, जे नगर तू बांधले नाही त्यात तू राहशील. हो, मला जायचंय कॅनडा, मला अपेक्षा करून बघा कॅनडा जायचंय, मला अमेरिका जायचंय. देव देईन, कारण ते नगर मी नाही बांधलं, पण माझा परमेश्वर म्हणतो मी तुला घेऊन जाईन तिथं. Somebody hallelujah. प्रभूचा आत्मा काम करत आहे, द होली स्पिरिट काम करत आहे. आणि देव जो बाप म्हणून त्या ठिकाणी तू विश्वास ठेवशील, तसा गोष्टी तुझ्यासाठी लाईट घडल्या जाईल. हालेलुया. Somebody hallelujah. कोण आहे? प्रभू येशू. तुमचा विश्वास मोठा, जेवढा मोठा तुमचा विश्वास तेवढा मोठा चमत्कार तुमच्या लाईफ मध्ये होईल. आज या ठिकाणी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो, ही भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी कोणता व्यक्ती नाही, तुम्हाला विश्वास ठेवला तर हे वचन सांगतो तुम्हाला ब्लेस करेन. हालेलुया. मी नाही सांगत, ज्या जमीन तुम्ही कसली नाहीये त्या जमिनीवर तुला हा प्रतिफल तुला मिळेल. Somebody hallelujah. आता आपल्याकडे कोणाकडे जमीन नसेल, पण तो आत्मिक जमिनीबद्दल बी बोलत आहे या ठिकाणी. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Is a prophetic word. पुढे या ठिकाणी तेच सांगतो, जे नगर तू बांधू शकत नाहीये त्या नगरामध्ये मी तुला घेऊन जाईन. ज्या नगर तू बांधलेले नाहीये, मी काहीच करत नाहीये. हालेलुया. पण एक गोष्ट मी करत आहे, फक्त विश्वास. मी काहीच करत नाही, मी कष्ट करत नाही, मी माझा घाम गाळवत नाही, काहीच नाही. पण मी काय करत आहे माहितीये का? फक्त विश्वास. Somebody hallelujah. कोण? प्रभू म्हणतो, तू फक्त विश्वास ठेवशील, मोठ्या गोष्टी पाहशील. हालेलुया. अब्राहमाच्या मुलाला इसाकाला रिबिका पाहिजे नव्हती, तर त्यावेळेस काय केलं त्यांनी? फक्त विश्वासाने म्हणलं, जा माझ्या सेवका, तुला माझ्या मुलासाठी मुलगी घेऊन ये. विश्वासाने गेला. अब्राहमाचा दास जो होता तो म्हटला, माझा पिता अब्राहम याच्या परमेश्वराच्या नावाने मी विनंती करतो की अशी मुलगी माझ्या सेवकाच्या मुलाला प्राप्त व्हावा. आणि ती प्राप्त झाली, ती मिळाली तिकडला. काय फक्त? आणि त्यावर त्याने विश्वास केला की या स्त्रीमध्ये ही जी मुलगी कोणी असेल आणि जिने माझ्या उंटाला पाणी पाजलं, तर मी समजल की हीच माझ्या सेवकाच्या मुलासाठी योग्य आहे, म्हणजे इसाकासाठी योग्य आहे. कोणता विषय? फक्त विश्वास. हालेलुया. परमेश्वराने बरोबर तिलाच घेऊन आला. बाबा तुझ्या ते उंट म्हणजे एक निमित्त होतं, कारण या अब्राहमाच्या सेवकाने, अब्राहमाच्या दासाने म्हटलं होतं का माझा बाप जो अब्राहम आहे, माझा सेवक जो अब्राहम आहे, त्याच्या देवाच्या नावाने मी म्हणतो की त्याच्यासाठी मला जी मुलगी पाहण्यासाठी बोलवलेलं आहे इसाकासाठी, मला एक शब्द द्यायचा आहे का माझ्या उंटाला जो कोणी पाणी पाजन या स्त्रियांमधून ती योग्य राहील इसाकासाठी. परमेश्वराने बरोबर पुढंच तिलाच आणलं. हालेलुया. हे कसं होतं? काहीच केलेलं नाहीये, काहीच नाहीये. बघायला फर्स्ट टाइम गेलेला आहे. आपल्या मुलाला बघण्यासाठी पहिले आई जाती, मग वडील जात्या, मग नातेवाईक जात्या, सगळे बघून येतात. 3-4 वेळेस बघून येत असत.
त्यानंतर मग मुलाची एंट्री होती. पण इथं काय झालं, इथं सेवक फक्त गेला आणि म्हटलं विश्वासाने, आणि बस त्या मुलाने चेहरा बी बघितला नाही. म्हणजे कोण आहे? इसाकानी. पण विश्वास, हालेलुया, त्या यहोवावर, परमेश्वरावर विश्वास ठेवणं तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये विश्वास महत्वाचा आहे. समजलं मी काय म्हणतो? हालेलुया. तुम्हाला आज तुम्ही म्हणत असाल, पास्टर आम्ही काय करावं, आम्ही सगळं काय आमचं जीवन संपलेलं आहे. पण माझ्या भावांनो, हो, मला एक गोष्ट सांगायची, एक गुड न्यूज तुम्हाला द्यायची, आणि ते गुड न्यूज आहे, परमेश्वराचं वचन सांगतो, येशू जिवंत आहे, त्याच्यावर विश्वास ठेव. हालेलुया. somebody हालेलुया. शकाराना शलो. देवाचा आत्मा मला तुझ्याबद्दल सांगत आहे आता, आणि देवाचा आत्मा म्हणत आहे का, लग्नाची काळजी करू नको, परमेश्वराचा मार्ग खोलत आहे तुझ्यासाठी. हालेलुया. बिकॉज वाय? कारण इसाकाला जशी मुलगी दिली तसं परमेश्वर तुम्हाला देत आहे. somebody हालेलुया. परमेश्वर काम करत आहे, पवित्र आत्मा काम करत आहे. आणि कोण करत आहे? देवाचा आत्मा काम करत आहे. जेव्हा तुम्ही त्याला जवळ जात्या, देव तुमच्या जवळ आहे. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? विश्वास ठेवा, आणि विश्वासाने परमेश्वर काम करे. बायबल या ठिकाणी सांगतात, जे नगर तू बांधले नाही त्यात तू राहशील, आणि जे द्राक्षरस, मळ व जैतुनाचे बाग तू लावले नाही त्याच उत्पन्न तू खाशील. काय खाणार? आपण लावले नाहीये द्राक्षरस, तरी आपण खाणार प्रत्येक गोष्ट. हालेलुया. पास्टर माझ्या घरात राशन नाहीये, काय करू? मला सांगून उपयोग नाही. त्या यहोवावर, परमेश्वरावर विश्वास ठेव, पोत तुझ्या घरात येईल. मी नाही, प्रॉफिटिक वर्ड आहे, भविष्यवाणीचा शब्द ह्यो म्हणत आहे. परमेश्वर म्हणतोय का, द्राक्षाचं मळ व जैतुनाचं बाग तू लावला नाही तरी तू खाशील. येत्या दिवसामध्ये मी भविष्यवाणी करते, येत्या दिवसामध्ये जगामध्ये राशन कमी होईल, पण तुम्ही आणि मी जो विश्वास ठेवतो ना प्रभूवर, तो म्हणून तुझ्या घरामध्ये राशनची कमी राहणार नाही. कारण मी यहोवा परमेश्वरावर विश्वास ठेवत आहे. हालेलुया. थोड्या दिवसात तुम्ही पहा ना, न्यूजला राशनची कमी झालेली आहे, आणि पूर्णप्रमाणे हे धान्य कमी व्हायला लागलेले, पण तुम्ही आणि मी हे पोते घेऊन बसणार आहे. हालेलुया. कारण परमेश्वर त्या पगारामध्ये लाख रुपये कमावणारा व्यक्ती तुम्ही राहणार नाही. पाहिजे तर जाऊन बघा, हा रस्त्यावर फिरत आहे, लोन घेतलेले 2-2, 4-4 लाख रुपये पगारवाल्याने, पण जो 20-22 हजार रुपये कमवतो तो आरामशीर सुखाने खात आहे. का? परमेश्वराचा हात त्याच्यावर आहे. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? त्या परमेश्वर तुम्हाला असं करेल की जी जमीन तुम्ही कसले नाही त्यामध्ये तुम्हाला तो देईल. हालेलुया. RBI वाले तुम्हाला शोधत येतील, एवढा परमेश्वर सामर्थ्यवान आहे. somebody हालेलुया. मला सारखे फोन येतात, सर क्रेडिट कार्ड ले लो ना. म्हणलं नाही, मेरे पास बहुत है. हालेलुया. का? कारण तुम्ही परमेश्वराच्या अधीन राहा, देव तुमच्या साईडनी लढेल. हालेलुया. somebody हालेलुया. समजतं काय मी काय म्हणतो? ब्लेसिंग आशिष मिळत नाहीये, तो म्हणतो तुझं नाहीये ते माझं आहे. जगात जे काय आहे ना, हे सगळं काय तुमचं आणि माझं आहे. फक्त विश्वासाने घ्या आणि जा. हालेलुया. जो विश्वास ठेवेल त्या गोष्टी पाहत. एक बहीण होती बायबल मध्ये, आणि त्या बहिणीचा मुलगा मरण पावला. 17-18 वर्षाचा मुलगा, आणि तो मरण पावला, आणि तिच्या साईडने कोणी नव्हता. तिचा नवरा मरण पावला होता, ती विधवा होती, तिच्याकडे फक्त एकच मुलगा, आणि तो मरण पावल्यानंतर गावातले प्रत्येक लोक तिला मानत होते, तिला चांगले मानत होते, तिच्या साईडनी झाले, आणि त्या मुलाला हा किल्लीवर टाकला आणि घेऊन गेले. घेऊन जाताना त्या ठिकाणी एक विश्वास परमेश्वर ज्याने तुम्हाला आणि मला बनवलं, तो प्रभू येशू तिथं आला आणि म्हटला काय आहे हे? म्हणजे एक किल्ली आहे, आणि एक विधवाचा मुलगा आता मरण पावलाय. आता तिच्या आशाने, आणि ती विधवा बहीण रडत आहे आणि प्रभू येशूने तिच्याकडे पाहिलं, आणि ही रडायला का लागली? कारण तिचा मुलगा मरण पावला, तिच्या साईडने कोणी नाहीये, तिचं सगळं काय गेलेलं आहे, घरदार सगळं एव्हरीथिंग सगळं काय संपलंय. आता ती एकटी फक्त पडलेली अनाथ आहे, आणि आता काय करायचं?
येशू म्हटलं, येशूने त्या टिलडीला हात लावले आणि ते चारी खांदेगारी थापले आणि त्या मुलाला म्हटले, मी तुला सांगतो उठ येशूच्या नावामध्ये, आणि तो उठून बसला. येशूने बरं केलं नाही, त्याच्या आईने, तिच्या आईचा विश्वास पाहू, कारण आता मी एकटी राहिली आणि देव म्हणतो मी तुला एकटं सोडणार नाही. Somebody hallelujah. समजतं मी काय म्हणतो? प्रभू देणार आहे, प्रभू देणार आहे. अहो तुम्हाला असं वाटतं का माझं जीवन मेलेलं आहे? डोंट वरी, विश्वास ठेव, त्याच्या जीवन टाकण्यासाठी येत आहे येशू. हालेलुया. पासं मी संपलो, आता एव्हरीथिंग संपलं. मला असं वाटतं माझं जीवन संपून टाका, याच्यासाठी तुला जन्म दिलेला नाही. द किंग ऑफ द लॉर्ड ऑफ लॉर्ड येत आहे तुझ्याकडे. आज रात्री तुझ्याकडे येत आहे. आज रात्री येशू तुझ्याकडे येत आहे. तुझे आसू पुसत आहे. तुझं हृदय तुटलेलं आहे, त्याला बदलत आहे. तुझं अंतःकरण जे तुटलेलं आहे त्याला आज तो बरं करत आहे. येशू येत आहे तुझ्याकडे. येशू पापी लोकांसाठी आलेला आहे. येशू धनवानासाठी नाही, येशू हो गरिबांसाठी आलेला आहे. आणि तो आलाय तुझ्याकडे आज, आणि तो प्रॉमिस घेऊन आलेला आहे. तो प्रॉमिस करत आहे का जी जमीन तू कसली नाही ते मी तुला देणार आहे. जे नगर तू बांधलं नाही त्या नगरात तुला मी ठेवन, आणि ज्या झाडाचं फळ तू खाल्लं नाही ते झाडाचं फळ मी तुला खायला देणार आहे आज. Somebody hallelujah. येशू आलेला आहे या ठिकाणी, आणि येशू म्हणतो मी तुला आज देण्याला समर्थ आहे. आसू पुसा आज रात्री. हालेलुया. नवपात प्रगती करण्याच्या पुस्तकानं म्हणतो मी दाराशी नॉक करत आहे, जो कोणी माझ्यासाठी दार उघडल मी त्याच्यामध्ये जाईल आणि त्याच्यासोबत जेवण. आज जेवणासाठी आज रात्री येशू तुमच्याकडे येत आहे. Somebody hallelujah. विश्वास ठेवा. विश्वासाने एक लहान मुलगी होती. ती लहान मुलगी काय केलं माहितीये का? ती लहान मुलगी एका येशूचं जे मूर्ती बनवली होती त्या ठिकाणी गेली, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिने काय केलं? तिने जे पाव होतं ते पाव येशूला देण्यासाठी गेले, आणि ती टेबलावर चढली, आणि टेबलावर चढून ते येशूला देण्यासाठी, तर जीजस ही भाकर खा प्लीज, ही भाकर खा. आणि तिच्या विश्वासाने काय झालं? ती मूर्ती त्या मूर्तीतून एक खेळातून हात निघाला, आणि तो भारतीय घेतला आणि ते खाऊ लागला तिच्या समोर. विश्वास तुमच्यासाठी महत्त्वाचा. काय केलं तिने? एका मूर्तीपाशी गेली. येशू मूर्तीमध्ये नाहीये, पण विश्वासाने देव तिथं आला, आणि त्याच हात जो निघला आणि त्या खेळाने त्याच जखमी हाताने येशू नाही जाता तिच्या हातातला ते जे काही पाव होतं ते खाल्ला. तुमचा विश्वास तुमचा मोठा, देव तुमच्या सोबत वॉक करेल. हालेलुया. काय करण्यात आलं? ती विधवा एक बहीण, नवरा वारला, सगळे नातेवाईक गेले, एव्हरीथिंग संपलं, आता मुलगा बी मेला, मी काय करू? आणि एक व्यक्ती आहे तुझ्यासाठी, येशू आलेला आहे. त्यांनी तलडीला स्पर्श केला आणि म्हटलं गे बाळा उठ, कारण तुझी गरज आहे तुझ्या आईला. Somebody hallelujah. विश्वास मोठा काम करतो. Somebody hallelujah. अब्रामाची बायको, त्या राजाला आवडली अब्रामाची बायको, आणि अब्रामाच्या बायकोला दासी करून ठेवलं त्यांनी. अब्राम टेन्शन मध्ये आला, काय करू. हालेलुया. चिंता पडली, आता काय करू? मी तर बोलून गेलो का हा माझी बहीण आहे, आणि त्यांनी तर आता माझ्या बायकोला ठेवून घेतलं, आता मी काय करू? भाऊ चिंता तू करू नको, चिंता त्याला करायची आहे, तो तुझ्या बायकोला वाचवेल. हालेलुया. काय घडण्यात आलं? त्या राजाच्या प्रत्येक दासी होत्या, त्या प्रत्येक दासीचे गर्भ बंद करून टाकले परमेश्वराने. कारण तू माझ्या हा सेवकाच्या दासीवर नजर ठेवतो, मी तुला सोडणार नाही. परमेश्वराचं काम आहे, आपलं नाहीये. माझ्या प्रियांनो, तुमच्या साईटने कोणी जादू टोणा करत असेल, मंत्र तंत्र करत असेल, घाबरू नका. तो यहोवा परमेश्वर, तो यहोवा रफा, तो यहोवा यशडा, तो यहोवा हा निसी तुमच्या सोबत आज इथं आहे. जस्ट बिलीव्ह इन द नेम ऑफ जीसस. विश्वास ठेव, परमेश्वर काम करत. विश्वास ठेवण्याला सगळं काही संभव आहे. हालेलुया. मी नाही, परमेश्वर सांगत आहे. अब्रामाची पत्नी, ज्यावेळेस अब्रामाच्या पत्नीला तिने दासी बनवलं, त्यावेळेस समजलं त्या राजाला, आणि त्या राजाला म्हटलं आजच्या सगळ्या दासी माझे गर्भ बंद झाले त्यांचे. कसं काय?
त्यावेळेस त्याला समजलं, आणि हे कोण आहे त्यावेळेस हे समजलं. अरे अब्राहमा, तुझी पत्नी असताना तू बहीण का म्हटला? कारण तुझ्यामुळे मला इतका त्रास होत आहे. तू का बोलला? कारण राजा अब्राहम म्हटलं, मी राजा तुला घाबरलो, कदाचित तू मला मारशील. पुढे काय करण्यात आलं माहिती? त्या राजाने त्याची पत्नी म्हणजे सारा देऊन टाकली, माफी मागितली परमेश्वराकर. अब्राहमाने प्रार्थना केली आणि पुन्हा त्या सगळ्या जे दासी होते त्यांचे गर्भ परत ओपन झाले. आणि हेच नाही, त्या राजाने सोनं चांदी नगर जे पाहिजे तुला घे, पण प्लीज माझ्या राज्यामध्ये नको. तुला जे राज्य पाहिजे तू मी देतो, जा सगळं सोनं चांदी घेऊन. का? पण परमेश्वर म्हणतो, जे नगर तुझं नाही ना, त्या नगरात मी तुला घेऊन जाईन. समजतं? जे बांधलं नाही तू, जे काही तुझं नाही, जी जमीन तू खचली नाहीये, जी जमीन तू तुझ्या कष्टाने केली नाही, त्याला मी तुला घेऊन जाईल. काय झालं? अब्राहम करोडपती झाला तिथं. हालेलुया. तुमची इच्छा नाहीये? माझी तर खूप इच्छा आहे का एव्हरीबडी बिलीवर भाऊ बहिणी सगळे ख्रिस्ती असे पैशावाले झाले पाहिजे. आता मला त्या देशाचं नाव माहित नाहीये, पण त्या सेवकाचं बी मला नाव आठवत नाहीये, पण तो त्याच्या चर्चमध्ये लाखो का 1.5 लाख लोक असतात. स्वर्गातून देवदूत येतात आणि डॉलर आहे ना, काय म्हणतात त्याला, सोन्याचे डॉलर, तो वर्षाव करतो तिकडनं. मग ते चर्च कसं असन, तिथले लोक कसे, एव्हरीबडी, ही सगळे लोक, सगळे फॅमिली इतक्या भारी भारी कारमध्ये येते आणि ते चर्च सगळ्यात मोठं आहे. ज्यावेळेस ते इंडियात आले होते, तर इंडियात आल्यानंतर ज्या एक फ्लॅट त्यांनी विकत घेतला, त्या सेवकाने फक्त ठेवला, तर त्यांनी लगेच त्या देऊन टाकला, म्हणे हे घे सगळं तुला. फक्त राहण्यासाठी घेतला, तर तिथं त्याला विकत देऊन टाकला, तर म्हणे माझा परमेश्वर देणार आहे. समजतं मी काय म्हणतो? प्रभू तुम्हाला श्रीमंत बनण्यासाठी समर्थ आहे. तुमचा विश्वास मोठा, तुम्ही श्रीमंत होणार. हालेलुया. का? बायबल सांगतं, पवित्र शास्त्र काय म्हणतो, का मी तुमच्यासाठी दारिद्री बनलो, मी तुमच्यासाठी मी जो धनवान असताना मी तुमच्यासाठी मी दारिद्री बनलो, मी गरीब झालो, यासाठी का तुम्ही धनवान व्हावा, तुम्ही श्रीमंत व्हावा. हालेलुया. का? प्रभू बोलत आहे, मी नाही. हालेलुया. जे फळ तुम्ही खाऊ शकत नाही, तुम्हाला परमेश्वर देईन. अपेक्षा करू नका, परमेश्वर उत्तम आणि उत्तम देईल. लॉकडाऊन मध्ये सांभाळेल तर आताही सांभाळेल. हालेलुया. त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. अब्राहमाने विश्वास ठेवला, अब्राहम करण्यात आलं. कधी ब्लेसिंग मिळाले, कधी आशीर्वाद मिळाले? आवाज ऐकण्याने, चर्चला येण्याने, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये केव्हा आले? विश्वास. हालेलुया. तुमच्या घरामध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या पाकिटामध्ये पैसे नसून द्या, काय नसतं, परमेश्वर तुम्हाला पुरवठण्यासाठी समर्थ. विश्वास ठेवा, देव काम करणारा समर्थ आहे. हालेलुया. संबडी हालेलुया. परमेश्वराला काहीच अशक्य नाहीये. हे प्रॉफिटिक वर हेच तुम्हाला देत आहे का जे जमीन तू कसली नाही ते तुम्हाला देईन. हाऊ ये पॉसिबल? कस काय वहिनी? अहो ते कस काय देणार? अहो देव देईन. काही लोक आज, बरोबर आहे ना, काही लोक आज जे हे काय म्हणतात, केस टाकू टाकू हैराण झाले, चक्कर मारो मारो हैराण. अहो पवित्र शास्त्र म्हणतो जी कसली नाही ते मी तुला देईन. मी नाही, बायबल सांगतं. हालेलुया. विश्वास ठेवा माझ्या प्रियांनो, तो देव जिवंत देव आहे. तो तुम्हाला कधीच सोडणार नाही. हा, तुम्हाला त्याच्या सोबत फेथफुल राहावं लागेल. जेवढं तुम्ही फेथफुल राहणार, परमेश्वर ब्लेसिंग तुमच्यासाठी आनंद, कारण तो खसकते परमेश्वर आहे. पुढे काय सांगतो? 14. तर आता परमेश्वराचे भय धरा, हा, त्याची सेवा सात्विकतेने. यस, काय करा? परमेश्वराची भय धरा. बस, भीती
मनुष्याची भय नका धरू, कोणत्या व्यक्तीची भय नका धरू, डायरेक्टरची भीती नका बाळगू, देवाची भीती बाळगा, येशूची. काही तुम्ही म्हणत असं ना, आज काय माझा जॉब, मग मी डायरेक्टरला बेलो नाही तर माझा जॉब देईन. जॉब देणारा देव आहे, कोणी व्यक्ती नाही. हालेलुया, समरी हालेलुया. देवाला सगळं काही शक्य आहे, फक्त विश्वास. घाबर ना, कोणाला घाबरायचं? त्या परमेश्वराला. ज्या परमेश्वराने मला आणि तुम्हाला बनवलं त्याला घाबरून चाला. घरात कधीच कमी पडणार नाही. हालेलुया. निराशामध्ये आहे, वी डोंट वरी. परमेश्वर म्हणतो सगळं टाकून देणं असेल ना. हालेलुया. फिलिप्पी 4:6 मध्ये म्हणतो, कशाविषयी चिंतात राहू नको, सर्व गोष्टी देवावर सोपवून दे, तो तुझी काळजी घे. कोणाची? हालेलुया. तो बसलाय, तो या ठिकाणी आहे, तो तुमच्या सोबत आहे. आज तुमची साथ देणारा कोणी नाही. डोंट वरी, येशू तुमच्या सोबत आहे. येशू म्हटलं 12 शिष्यांना, तुम्ही सोडून जाताय का मला? सगळे सोडून गेले. येशूने ऑलरेडी भविष्यवाणी केली होती का तुम्ही सगळे सोडून जाणार, पण माझा पिता मला सोडणार नाही. हेच विश्वास पाहिजे. प्रभू म्हणतो की तुम्हाला कोणी सोडून जाऊन द्या, पण तुमचा देव तुम्हाला सोडणार नाही. तो अनुभव मी घेत आहे, तो अनुभव आज मी घेत आहे. सगळे मला सोडून जाऊ द्या, पण मला माहिती आहे जो परमेश्वराचा आत्मा तो रोज आणि रोज मला म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे. ज्यावेळेस मी ऑफिस मधून घरी येताना त्यावेळेसही मला जाणवतो हा प्रभू माझ्या सोबत आहे. मी ज्यावेळेस घरून ऑफिस मध्ये जातो त्यावेळेसही मला जाणवतो प्रभू माझ्या बरोबर आहे. हालेलुया. मी कुठेही गेलो तर मला जाणवतो की प्रभू माझ्या बरोबर आहे, कारण त्याचं वचन आहे, त्याचं प्रॉफिटिक वर्ड आहे का मी तुला सोडणार नाही व टाकणार नाही, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. विश्वास ठेवा. हालेलुया. प्रभूने म्हटला, एका ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगतं, सासू आपल्या सुनाला आणि मुलगा आपल्या वडिलाला हत्या करतील किंवा सोडून जातील, पण परमेश्वर तुम्हाला कधी सोडणार नाही. हालेलुया. का? कारण त्याचं वचन आहे तर मी तुला सोडणार नाही. वचन काय सांगतं? आकाश आणि पृथ्वी नष्ट होतील पण माझे वचन नष्ट होणार नाही. मी त्या दिवशी परमेश्वराचं वचन वाचत होतो आणि वाचताना एका ठिकाणी मला तो पावसाहेब एका ठिकाणी लिहिले का आत्म्यात वचनाचा दुष्काळ पडणार आहे. पण मग ज्यावेळेस हे वचन मी मत्ते शुभ वर्तमानामध्ये वाचलं त्यावेळेस मला हे आठवलं का प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की आकाश आणि पृथ्वी नष्ट होईल पण माझे वचन नष्ट होणार नाही. मग दुष्काळ कोणचा पडणार आहे? हालेलुया. वचनाचा दुष्काळ कधीच नाही पडणार, कारण त्याचं वचन सत्य आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचं वचन सत्य आहे. हालेलुया. आणि या ठिकाणी बायबल सांगतं का पवित्र शास्त्र सांगतं आता परमेश्वराचे भय करा, त्याची सेवा सात्विकानी. कशाने करायची? सात्विकतेने, खरेपणाने करा, इमानदारीने सेवा करा तर तुमच्या सोबत राहील. अब्राहम इमानदारीने सेवा करत होता. काही बहिणी काही भाऊ मला फोन करतात, पास्टर किती वर्षापासून प्रभू संगती राहते, किती वर्षापासून प्रार्थना करते, अजूनपर्यंत उत्तर मिळालं नाही. हे वचन तिच्यासाठी, त्या भावासाठी, त्या बहिणीसाठी. हालेलुया. तुमच्या वागण्यातून, तुमच्या बोलण्यातून, तुमच्या फ्युचर मधून लोकांनी म्हणलं पाहिजे की तुम्ही कोणत्या चर्चला जात्या. बरोबर ना ताई? त्या बहिणीला आणि त्या भावांना, दोघांना, नवरा बायकोंना लोक विचारतात नगर मधून की तुम्ही कोणत्या चर्चला आले, कारण तुमच्यामध्ये इतकं परिवर्तन आलेलं आहे. मी नाही, कोणता पास्टर नाही, त्यांना त्यांचा विश्वास आणि देवावरचा विश्वास त्यांनी मजबूत केलाय म्हणून परिवर्तन आलेलं आहे.
हालेलुया. कोण करतं? तुमचा विश्वास. अब्रामाला परमेश्वराने म्हटलं का तू विश्वासाचा पिता होशील. कोणी केलं? विश्वासाचा पिता कोण बनला? अब्राम बनला. देवाने नाही बनवला, विश्वासाने अब्राम तो जगाचा पिता बनला गेला. आज तुम्हालाही त्याचप्रमाणे बनायचंय. विश्वास मोठा चमत्कार तुमच्या जीवनात. हालेलुया. तो तुमच्याकडे काही मागत नाहीये, काहीच मागणार नाही का मला हे दे किंवा मला ते दे. मागच्या रविवारी मी तुम्हाला सांगितलं ना, काहीतरी बलिदान कर. काही गरज नाहीये, फक्त विश्वास ठेव, मोठ्या गोष्टी पाहशील. हालेलुया. कितने 2 का 3 हफ्ता हुआ आपको आने के लिए? 5वां हफ्ता. कितना अभी फर्क है? हालेलुया. किसकी वजह से हुआ ये? चर्च में आने किसकी वजह से? पण कोण करतं? त्यांचा विश्वास मजबूत. त्यांनी आता 3रा माणूस आणलेला आहे. हालेलुया. कोण आणतं? प्रभू काम करतो विश्वासाने. मनुष्य विश्वास तुम्ही ठेवा, मनुष्य परमेश्वर लगे बदलून टाकतो. तुमचा विश्वास मोठा पाहिजे. हालेलुया. हे सोपं नाहीये, पण मला तुम्हाला सांगतो येशूमध्ये सगळं काही सोपं आहे. हालेलुया. अहो बायबल एका ठिकाणी सांगतं का तुमच्या वागण्यातून तुम्ही कोण आहो हे प्रगट करतं. हे कुठं झालं माहिती का? ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला पकडण्यात आलं त्यावेळेस त्या ठिकाणीही येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस त्यांनी त्या वाड्यामध्ये, त्या राजाच्या वाड्यामध्ये त्याला ज्यावेळेस विचारण्यात आलं, त्या ठिकाणी पेत्र होता. आणि ती बाई म्हटलं मी तुला कुठेतरी बघितलं रे. कोणला म्हणला? पेत्राला. पण दुसरा एक म्हणला तू कधी तुला, कारण तुझ्या बोलण्यावरून दिसतं का तू ख्रिस्ती आहे. कोण आहे? लोकांनी ना असं बघितलं, हो तुम्ही ख्रिस्ती लोक आहे. हो, तुमच्या बोलण्यातून, तुमच्या वागण्यातून, तुमच्या सगळ्या गोष्टीतून लोकांनी साक्ष दिली पाहिजे. यांच्या जीवनात परिवर्तन कसं काय येतं? इज अ किंग ऑफ द लॉर्ड ऑफ लॉर्ड. येशू शिवाय कोणीच परिवर्तन आणू शकत नाही या भूतलावर. लिहून घ्या. हा विश्वास तुम्हाला ठेवावा लागेल. कदाचित तुम्हाला नदी नाल्यातून जावं लागेल, कदाचित तुम्हाला काट्यातून जावं लागेल, पण माझ्या प्रियांनो अब्रामासारखा ब्लेसिंग तुम्हाला त्याच वेळेस मिळेल ज्यावेळेस विश्वासाने. एक आवाज फक्त त्या ठिकाणी वाळुंटामध्ये त्यांनी ऐकला, आणि ऐकल्यानंतर फक्त एक आवाज म्हटला का तुझं घर आणि तुझे आई वडील सोड आणि चल माझ्या पाठीमागे. एका ठिकाणी सांगतो जो शेत वगैरे, भाऊ बहिणी, नातेवाईक सगळं घर तुझे सोडशील तर तुला 100 पटीने मी तुला देईन. देव देणार आहे. देव असं सोडायला नाही लावत, 100 पटीने देणार आहे. हालेलुया. प्रभूने मला गावाहून ह्यासाठी आणवलं होतं की हे तुझे सगळे लोक आहे बघितलं, ते नाही, इथं तुझे लोक आहे. परमेश्वराने स्वतः मला या ठिकाणी का घेऊन आला? माझी काही इच्छा नव्हती पुन्हा सिटीमध्ये येणं, पण परमेश्वराने आणलं. आणि हे कोणी आणलं? प्रभू येशूने आणलं. कोणी व्यक्तीने नाही आणलं की माझ्यामुळे हे किंवा काय. प्रभू आणतो. आज तुम्ही इथं जे काही आलेले हे माझ्याकडे नाही आले, तुम्ही परमेश्वराने तुम्हाला घेऊन आलेले इथं. आता जायचंय आपल्याला, पटकन आवरा. कोण कळवतो? प्रभू तुमच्या हृदयाला सांगतो जा लवकर, टाइम झालेला आहे. बरे. हालेलुया. कोणी व्यक्ती आला का, ओ ताई चला ना चर्चला जायचंय? नाही, प्रभू तुमच्या हृदयामध्ये बोलतो जा ना बाबा लवकर, टाइम झाला, रविवार आहे आज, मी बोलणार नाही तुझ्यासोबत. येस, मला बोलायचं, प्रभूचा आवाज ऐकायचा आहे. कुठं भेटत नाहीये. तुम्ही मॉलमध्ये जा, देवाचा आवाज कधीच ऐकायला येणार नाही. तुम्ही रस्त्यावर गाडी चालवा, तुम्हाला कधीच देवाचा आवाज ऐकणार नाही. देवाचा आवाज फक्त एकच ठिकाणी ऐकायला येतो, आणि तो म्हणजे मंडळीमध्ये. ज्याला कान आहे ते ऐकू, असं बायबल स्पष्ट सांगतो. समरी. हालेलुया. कोण सांगतो? प्रभू. कोण बोलतो? येशू. आणि या ठिकाणी येशू आहे म्हणून तर तुम्ही आणि मी जिवंत आहो, म्हणून परमेश्वराची कृपा आहे आपल्यावर. या ठिकाणी बायबल स्पष्ट सांगतो
खऱ्या मनाने करा. कशाने करायचे? खऱ्या मनाने सेवा. प्रभू येशू ख्रिस्ताला फक्त मन खरं पाहिजे, बाकी काही ना करू. कपडे फाटलेले तरी चालेल, आंघोळ न केली तरी चालेल प्रभू येशूला. माझ्या बहिणींना जे काही महिन्याला जे काही जो काही त्यांचे जे तारीख असते ते पण त्यांना प्रभूला चालतं. पण हृदय, प्रभू म्हणतो मनापासून ये, मी तिथं टच करायला सुरुवात आहे. माहिती आहे ना? अहो साराला परमेश्वर म्हटलं डोंट वरी, मी तुला देण्यासाठी समर्थ आहे. पण परमेश्वर म्हणतो मी तुला देईन ना, तू कशाला टेन्शन घे. 90 वर्षाची बाई, तू काही असू मला काय घेणे, तू 90 असू का, पण माझ्या दृष्टीने तू आज 17 वर्षाची आहे. हालेलुया. प्रभूच्या दृष्टीने तुम्ही 17 आणि 18 वर्षाची मुली आणि मुलगा आहे. माहिती का तुम्हाला का नाही? बायबल सांगतं हे तरुणा, तुला गरुडासारखे मी तुला उंच करेन. प्रभूच्या दृष्टीने तुम्ही म्हातारे नाही, तुम्ही प्रभूच्या दृष्टीने तुम्ही जवान आहे आज. हालेलुया. समोर हालेलुया. का माहितीये? का माहितीये? कारण तुमचं शारीरिक वय जे आहे ते झालं असं 37-38, पण तुम्ही आत्मिक वयाने आज बी एक तरुण मुलासारखे. हालेलुया. आत्मा कधी बुड्ढा होता है क्या? कभी बुढ़ा हो गया क्या? नहीं तो बुढ़ा तेरा बाप. भाई आत्मा, मेरा बाप जो है खुदा है वो कभी बुढ़ा नहीं है, तो मेरा आत्मा भी कभी बुढ़ा नहीं होगा. मेरा शरीर बुढ़ा होगा पर मेरा आत्मा नाही. तर जाऊन बघा कोणतं सायन्स ना काय, त्यांना जाऊन विचारा का बाबा आत्म्याचं थोडंसं बघ ना, कर म्हणा काहीतरी, का आत्मा तरुण आहे का म्हातारा आहे. हालेलुया. म्हणून तो प्रभू म्हणतो मी तुम्हाला एका तरुणीसारखं पाहत आहे, एका तरुण मुलासारखं पाहत आहे. एका सेवकाने एक आजी होती, ती चालली होती अशी, ठीक आहे. चालल्यानंतर त्या सेवकाने बघ राणी आली, राणी. हालेलुया. सगळे बघायला लागले कोणची राणी आली. बघतो तर म्हातारी आजी चालली अशी अशी करत. का? कारण पवित्र आत्मा म्हटलं बघ ही माझी राणी आहे, बघ ही माझी ही मुलगी आहे आणि ही चाललेली आहे. परमेश्वर तुमचं हात पाय बघत नाही, तुमचं हृदय पाहतो. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? देव तुमचं अंतःकरण पाहतो. हे विचार करू नका की मी आता चर्चला जाईन आणि चांगलं मी आज काय म्हणतात त्याला फाउंडेशन लावून आणि हे. प्रभू त्या गोष्टीने पाहत, प्रभू हृदय पाहतो. हालेलुया. अंतःकरण पाहतो. नाही तर ते तुम्हाला काले होतं क्या दिलवाले. हा प्रभू बोलता है तू कितना ही काला रहो पर तेरा हृदय जो है ये मेरे लिए है, मजबूत है, और ये मुझे यही तो इसके लिए मैं ढूंढने को आ रहा. हालेलुया. तुम्हाला देवाचं हृदय तुम्हाला ज्यावेळेस कळवायचं असेल तर आपलं हृदय देवाला कळून द्या आणि देवाचं हृदय आपल्याला कळेल. त्याच्यात एक व्यक्ती होता, त्याचं नाव आहे दावीद. दावीद येशूच्या हृदयाला कनेक्ट होता. कुठे होता? आणि संत ह्यो कोण म्हणतो, याचं नाव काय? पेत्र म्हणतो की हा मी तुम्हाला सांगतो देव अंतःकरण पारखणारा देव आहे, स्वरूप नाही पाहत. दाविदाला किती भाऊ होते? 5 का 6 भाऊ होते. शमूएल संदेष्टा ज्यावेळेस गेला आणि शमूएल संदेष्टाला परमेश्वराने सांगितलं की या भावांमधून एक राजा मी बनवणार आहे आणि जाऊन त्याला हा तू ऑइल टाक आणि ब्लेस कर, मी इस्रायलाचा राजा करेन. परमेश्वराचा दास शमूएल संदेष्टा हा शमूएल भविष्य वक्ता एक गेला, एका भावाला टाकायला गेला. देवाचा आत्मा बोलला नाही, ह्यो नाहीये. दुसरा गेला, ह्यो नाहीये. असे 7 जाऊन गेले, ह्यो पण नाहीये. पण त्यांचे कपडे जे होते पांढरे शुभ्र, त्यांच्या चेहऱ्यावर टवटवीत होतं, सगळं काही एव्हरीथिंग सगळं होतं, पण प्रभूंनी नाकारलं. आणि एक व्यक्ती, ज्यावेळेस परमेश्वर म्हटला अजून एक व्यक्ती आहे, कोण आहे तो? त्याचं नाव आहे दावीद. तो कुठे आहे? अरे बाबा तो नाहीये, तो आहे ना, तो मेंढ्या चारत आहे, त्याला बोलून घ्या. तो बदलत नाही, तुम्हाला बदलणारा
हालेलुया. 2 सेवक होते. त्या सेवकाचं नाव नाही माहिती. प्रभू येशूने त्या सेवकाला घेऊन गेले. पहिल्या सेवकाला अभिषेक दिलं. त्या सेवकाने त्या सेवकाचा वापर केला, पण त्यांनी तो टिकून नाही ठेवला. पवित्र आत्मा त्याच्यातून निघाला, दुसऱ्या सेवकाला दिला, आणि सेवकाने त्यावेळेस बघितलं, त्याच्यामध्ये त्याने थोडा वेळ केला आणि आत्मा त्याच्यातूनही काढून घेतला, आणि तो एका डिवोर्स झालेला बहिणीकडे गेला. हालेलुया. एका डिवोर्स झालेल्या बहिणीकडे गेला आणि तिचं नाव होतं कॅथरीन क्लिम. हालेलुया. आणि कॅथरीन क्लिमने विचारलं का तू माझ्याकडे कस काय आला, आणि माझ्यात काय, तुला माहिती नाही मी डिवोर्स झालेली बहीण आहे आणि मी आता एकटी, आणि माझ्याकडे काहीच नाहीये. प्रभू म्हटला तुझं अंतःकरण मी पाहिलंय. हालेलुया. आणि आज बघतो तर आज तिचं नाव जगात आहे, कारण तिने इतके मोठ्या चिन्ह चमत्कार केलं. तिचा हात इकडला तिकडं झालतं एवढं. ती ज्यावेळेस एअरपोर्टला जात होते तर एअरपोर्टच्या निश्चित जाताना लोक धराधर पडत होते. एवढं सामर्थ्य तिच्यामधून काम करत होतं. त्याची इच्छा आहे तुमच्यामधून एक आज उभी राहायची, तुमच्यामधून एक उभा राहायचंय. पास बेनी हिल सारखं उभं करायचंय देवाला. पास कॅथरीन क्वीन सारखं उभं करायचंय. हृदय पाहत आहे तो. हालेलुया. काय पाहत आहे? अंतःकरण. या अंतःकरणाच्या शोधात आहे तो. प्रत्येक रोज तुमच्या घरामध्ये येतो तो, आणि तुझं अंतःकरण चांगलं आहे का बघून दे, तुझं हृदय चांगलं आहे का बघून दे. हालेलुया. कारण देवाला तुमचं हृदय आवडतं, तुमचं भारी स्वरूप नाही आवडत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक म्हणतात, मी खूप काही लोकांच्या मुखातून ऐकलेले, तर ते काय म्हणतात, अरे कसला पास्टर आहे, एवढा काळजरत, एवढा असा साधा सिंपल राहणारा. भाऊ, त्याच्या साध्या सिंपलवर जाऊ नको, त्याच्या इनसाइड जो देवाचा आत्मा काम करतो त्याच्या गर्भात. हालेलुया. समजतं? त्याला देवानी ह्यासाठी काही, तर अजून एक देवाचा सेवक आहे, काही एका काठीवर फक्त उभा राहतो आणि सेवा करतो. देवाने तुम्हाला आणि मला चांगले पाय दिलेले, फिरण्यासाठी दिलेले, पण तुम्ही फिरता. रविवार आलाय, बघू जाऊ आपण 11:30 वाजेपर्यंत, आपल्याला माहीत झालंय, पण देव म्हणतो नाही, मी अंतःकरण पाहतो. काय पाहतो? हृदय पाहतो. हालेलुया. देव जो बाप आज या ठिकाणी आहे, आणि त्याची इच्छा हीच आहे. पुढे काय सांगतं? खरे मनाने करा आणि महानदी पलीकडे मिस्री देशात ज्या देवाच्या तुम्हाच्या पूर्वजांनी सेवा केली त्या टाकून परमेश्वराची सेवा करा. हालेलुया. सेवा करायची तर एकाच याची करा आणि पूर्ण प्रमाणे करा. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? इज अ प्रॉफिटिक वर्ड. भविष्यवाणी शब्द दिलेले आहे. पुन्हा एकदा हे वचन वाचू आणि त्यानंतर आपण प्रार्थनामध्ये जाऊ. 13. मग जे जमीन तुम्हाला कसले नाही ते तुम्हास देईल, जे नगर तुम्ही बांधले नाही त्यास तुम्हास राहतील अहो, आणि जे द्राक्षरस मळ व जैतुनाचे बाग तुम्हास लावले नाही त्याचे उत्पन्न तुम्ही खात आहो. खाणार नाही, खात आहो आजपर्यंत आणि पुढेही खाणार तुम्ही. प्रेज द लॉर्ड. हे प्रॉफिटिक वर्ड आहे. विश्वासाने स्वीकारा आणि आजपासून तुमच्या जीवनात काम आहे. Somebody hallelujah. Hallelujah. आपण आपल्या पायावर उभं राहू, परमेश्वराची आराधना करू. धन्यवाद यीशु. स्तुति हो परमेश्वर, तेरी महिमा हो. आज जो तुम्हें मांगना है परमेश्वर ना, विश्वास के द्वारा मांगो. विश्वास तुम्हाला लांब पर्यंत घेऊन जाईल. हालेलुया. हालेलुया. पिता यीशु धन्यवाद. अपने आंखों को बंद करें. जिस परमेश्वर ने अब्राहम को ऊंचा किया उस परमेश्वर की पुकारो आज.
जिस परमेश्वर ने अपना पुत्र को भेजा, उस परमेश्वर के आराधना करेंगे। यहोवा का परमेश्वर जो यीशु मसीह का, हम उसके आराधना करेंगे, उसकी स्तुति आराधना में चाहिए। थैंक यू जीसस ने। ओराबा शांदारा बाबा, ओराबा सकाला बाबा। आप भी अपने जीवन में चंगाई, आशीष, छुटकारा और शांति को पाना चाहते हैं? हमारे चैनल को सब्सक्राइब करें। चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाएं और प्लीज़ ज़्यादा से ज़्यादा इस वीडियो को शेयर करें ताकि इस ईश्वर की महिमा हो। धन्यवाद। जय मसीह की।